ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवों तीर्थ महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिस्तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्देन्द्रमहर्षि श्रीशङ्कराचार्यमहास्य पद्मपादं च हस्तामलकं शिष्यं तन्त्रोक्तं वाक्यकारणमन्यान् अस्मद्गुरुं संततमानोति। श्रीपतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशरणं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्मणः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवों तीर्थ महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिव तीर्थ जी महाराज का कृपाशीर्वाद कृपाशीर्वादाने शक्तिपात मार्गाचा सत्संग आपला सुरू आहे। खरं सत्संग करतात आपल्या ठिकाणी बसून। विषय आपला काल चालला होता क्रिया कर्म आणि ज्ञान याचे स्वरूप काय। क्रिया ज्या आपल्या साधनेमध्ये होतात त्यावेळेला आपला द्रष्टाभाव नसतो, दृष्टाभाव असतो। त्या ठिकाणी आपला कर्तृत्वभाव नसतो, अहंभाव नसतो, मीपणा नसतो। पण तो साधक क्रियातून उठला, कर्मात लागला की त्याचा अहंभाव जागा होतो आणि त्या ठिकाणी ती कर्म माझी आहेत, माझं करणार। कर्मामध्ये मी माझा आणि मला आलं की ते कर्म स्वतः होऊन जातं आणि त्या कर्माचा संस्कार चित्तात येतो। अशा प्रकारे असंख्य कर्मांचे संस्कार आपल्या चित्तात होतात। केवळ या जन्माचे नाही तर मागच्या अनेक जन्मांचे संस्कार आपल्या चित्तामध्ये जमा आहेत। असे जमा असलेले जे संस्कार आहेत त्यांना संचित असं म्हणतात। या संचितातून आपलं प्रारब्ध तयार केल्या जन्मामध्ये भोगवण्यासाठी
या जन्मामध्ये आपण जे संस्कार घेऊन कर्म करतो आणि त्या कर्मांचे भोग बघतो ते आपलं प्रारब्ध असतं. तेव्हा संचित आणि प्रारब्ध आणि त्याबरोबर आणखी तिसरं जे ठिकाण आहे ते म्हणजे क्रियमान कर्म. आता आपण या जन्मामध्ये जी कर्म करतो आहोत त्या कर्माचे संस्कार आपल्या सुखाने गमावतात. त्याला क्रियमान कर्माचे संस्कार म्हणतात. काल आपण पाहत होतो की हे प्रारब्ध म्हणतात, नशीब म्हणतात, दैव म्हणतात. त्याला या बाबतीमध्ये माणसं फार या प्रारब्धावर नशिबावर अवलंबून असतात. वास्तविक प्रारब्ध हे अज्ञानाचं कार्य आहे. अज्ञानी माणसाला प्रारब्ध आहे, ज्ञानी माणसाला प्रारब्ध नाही. असं आधी शंकराचार्यांनी आपल्या ग्रंथामध्ये मागे सांगितले. अज्ञानाला प्रारब्ध का? तर आम्हाला आत्मज्ञान नाही. ज्ञान म्हणजे काय? आत्मज्ञान. आत्मज्ञान नसल्यानं आमच्या प्रारब्ध निर्माण होतो. ते जे संस्कार आम्हाला भोगण्यासाठी आलेले आहेत त्यांचा भोग आमच्याकडून होतो आणि तो खूप प्रकाराने होतो. असं मागच्या पाहायला होतो. प्रारब्धाचे 3 प्रकार कोणाचे पाहिले की इच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध आणि परेच्छा प्रारब्ध. बघा, इच्छा प्रारब्ध म्हणजे जीवाची जी इच्छा असते ती इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या प्रारब्धाचा मला भोग द्यावा लागतो. विशेषतः जी वाईट कर्म आहे ती कर्म असे समजतात त्याला की वाईट कर्म आहे, तरी मनुष्य वाईट कर्म का करतो? खोटं बोलतो, चोरी करतो, का नाना प्रकारे वाईट कर्माचे हे समजून माहिती असून सुद्धा ती वाईट कर्म आपल्या हातून का होतात? तेव्हा ते जे भोग आहे ते आपल्या इच्छेने होतात म्हणून त्याला इच्छा प्रारब्ध म्हणतो. अनिच्छा म्हणजे कर्म करण्याची इच्छा नाहीये. तेव्हा अशी जेव्हा काही कर्म आपल्या हातून होतात, इच्छा नसताना सुद्धा ती कर्म आपल्या हातून होत असतात. अशा कर्मांना अनिच्छा प्रारब्ध म्हणतात. अनिच्छा प्रारब्ध हे आपल्या अंतःकरणामध्ये असलेले जे काम, मदन, मत्सर आदी जे विकार आहेत त्यावेळी घडतात. आणि परेच्छा प्रारब्ध हे दुसऱ्याच्या अधीन आपण असतो. नोकर असतो, गुलाम असतो, काय असतो, आणि तो आपला मालक असतो. तो जे सांगितलं आपल्याला करावं लागतं, त्यामुळे आपली इच्छा नसते. असं जो भोग किंवा असं जे कर्म करावं लागतं आपल्याला ते परेच्छा प्रारब्ध असते. प्रारब्ध जन्मापासून मरेपर्यंत चालू राहतं. प्रारब्धाचा क्षय मृत्यूपर्यंत आहे. ज्या दिवशी मरण येईल त्या दिवशी प्रारब्ध संपलं, किंवा ज्या दिवशी प्रारब्ध संपलं त्या दिवशी मरण येईल. दोघातलंही कोण अगोदर संपलं असं नाहीये. एकाच वेळेला दोन्ही संपतात. मृत्यू म्हणजे देह संपतो आणि प्रारब्ध संपतो. तर मेल्यानंतर तो काय भोगेल? म्हणून मेल्यानंतर प्रारब्ध नाही. तेव्हा प्रारब्धाची गती ही जन्मापासून मरेपर्यंत असते आणि ते भोगावंच लागतं त्याला. प्रारब्ध भोगल्याशिवाय संपत नाही. कोणी किती म्हटलं की देवा मला हा त्रास नको, मला असं नको, मला तसं नको, काही करत नाही. प्रारब्धाचा भोग आटळ असतो.
त्यानंतर आता हा जो संचित कर्मांचा साठा आहे आपला संग्रहालय आहे चित्तामधलं, याचे 3 प्रकार पडतात. जे संचित कर्म आपण बनवलेलं आहे त्याचे 3 प्रकार कसे आहेत. आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक अशी 3 प्रकारची संचित कर्मामध्ये जमा होणारे हे संस्कार असतात. आधिदैविक कर्म किंवा संचित कसं असतं बोला. पुष्कळ वेळेला आपल्याला असे भोग वाटायला येतात किंवा अशा तऱ्हेचा त्रास होतो, असे काही संस्कार संचयातून आपल्याला मिळालेले. एखाद्याला संतती होत नाही, पुष्कळ खटपट करतो, संतती झाली तरी जगत नाही, संतती झाली तर ते संतती निर्माण करणारेच मरून जातात, त्यांचं पालन पोषण करायला एक नाही. जी संतती होते ती व्यंग शरीरामध्ये अनेक प्रकारचे दोष, अशी संतती निर्माण होते. जुबेरी, हात पाय पांगळे, बैरे, आंधळे अशा प्रकारची संतती तयार होते. याला म्हणतात आधिदैव. आपल्या दैवामध्ये जे असतं ना त्याप्रमाणे हा भोगी. आधिभौतिक म्हणजे खूप कष्ट करतो, मेहनत करतो, सगळं करतो, परंतु परवडत नाही. आता बाकीच्यांना परवडतो, याला का परवडत, याला भागात दिसली कारण याच्या घरामध्ये खाणारे जास्त, याचा खर्च जास्त आहे मित्रांसाठी. नाना प्रकारे ज्याचं जे उत्पन्न आहे त्याच्यामधून हिस्से पाडणारे अनेक लोक असतात, त्यामुळे त्याला कधीच परवडत नाही. तेव्हा हे आधिभौतिक संकट आहे. आधिभौतिक संकट खूप आहेत आपल्या जीवनामध्ये. हा संसार म्हणजे आधिभौतिकच आहे, सगळा संसार आधिभौतिक जीवन आहे. सुखदुःखांमध्ये एखाद्याच्या विषयामध्ये चांगलं असतं, एखाद्याच्या विषयामध्ये वाईट असतं. आध्यात्मिक म्हणजे काय म्हणतात, आध्यात्मिक ईश्वरावर आणि सद्गुरूंवर श्रद्धा न बसणं. आता हा जो श्रद्धेचा भाव आहे हा इतरांनी किती जरी त्याला सांगितलं आहे देवाचं काही करत जा, तुला चांगला फायदा होईल, पण त्याची श्रद्धा बसतच नाही. मग ते कशामुळे घडतं, हे आध्यात्मिक देवतेचे किंवा आध्यात्मिक संचित वाईट वासनामुळे वाईट कर्म घडत असतात. त्याच्या वाईट वासना का निर्माण होतात त्याला, तर त्या वाईट वासना आध्यात्मिक आत्मनात त्याच्या घडलेल्या. तेव्हा संचित क्रियमान आणि प्रारब्ध कर्म ही ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी माणसाला नसतात. कारण ब्रह्मज्ञान झाल्यानंतर आत्मज्ञान झाल्यानंतर त्या महापुरुषाच्या ठिकाणी मन राहत नाही, मन होऊन गेलेलं असतं आणि मनामुळे ते सगळे खेळ चाललेले असतात. तेव्हा जिथं मनच राहिलं नाही तर तिथं प्रारब्ध मुक्त होईल. म्हणून त्याला पाप पुण्याचा कुठलाही लेश, कुठलाही अंश शिकत नाही. जिथं देहभाव गळून जातो त्याचा देहभान नाही समजत, अशी स्थिती येते त्याची की त्या अवस्थेमध्ये समाधीमध्ये त्याला देहभाव नसतो.
मग तुला त्रास राहील कुठे. म्हणून आत्मज्ञानी सदैव आत्मसुखामध्ये रममाण असतो. त्याला तो सुखाचा आनंद प्राप्त झालेला असतो. त्याला ही जगातील सुख दुःख प्रभावित करू शकत नाही. त्याचा काही परिणाम नाही त्याच्यावर. अज्ञानी आणि ज्ञानी यांच्यात हाच मोठा फरक आहे. आत्मज्ञान नसल्यामुळे अज्ञानी माणसं सुख दुःखाचे भोग होऊन राहिले आणि आत्मज्ञान झाल्यानंतर त्याला सुख त्याला हे सुख दुःखाचे भोग नाही. म्हणून साधकांनो, आपल्याला चांगली साधना मिळाली, चटकन आत्मज्ञानी व्हा. हे ज्ञान प्राप्त करा. तरी ते समाधीची अवस्था तरी प्राप्त करा ना. या अवस्थेत आल्यानंतर आपला देहभाव होऊन जातो आणि मग ही जगाची सुख दुःख आपल्याला प्रभावित करू शकत नाही. तेव्हा ज्ञानी आणि अज्ञानी याच्यामध्ये हा मोठा फरक आहे. अज्ञानी कर्मामध्ये रमतो, कर्म त्याला बोध वाटतात, कामाशिवाय राहतच येतो अज्ञानी. आणि ज्ञानी ज्ञानात रमतो, भगवंतात रमतो, ईश्वरात रमतो. हा फरक आहे ज्ञानी आणि अज्ञानी मध्ये. म्हणून कर्म आणि आत्मज्ञान यांच्यात असलेला विरोध, भिन्नत्व समजून घेणं आणि त्याप्रमाणे कर्म आणि ज्ञान दोघांचे तंत्र भिन्न असत. कर्म हे कर्तृत्व यंत्र असत, कर्तृत्व करणे. कर्मामध्ये कर्ता असतो हे माहिती आहे. कर्म आपण जे करतो काम, हे काम करणारा कोण? कर्ता आपण असतो. कर्मामध्ये कर्ता असतो, कर्तृत्व असतो. ज्ञानामध्ये कर्तृत्व नाही. ज्ञान हे वस्तुतंत्र आहे, कर्तृतंत्र नाही. वस्तू म्हणजे आत्मा. ज्ञान आत्म्यात राहतो ना. तेव्हा ज्ञानी मनुष्य आत्म्यामध्ये जेव्हा असतो, आत्म्याकडे जेव्हा राहतो, आत्म्यात रमतो, त्यावेळेला त्याचा अनुभव नसतो. हा जो कर्म करणारा करता आहे तो कर्मामध्ये रमतो आणि तिथे तो कर्ता भाव त्याचा जागृत होतो. बघा, कर्म करणाऱ्याला ते कर्म तो करील, नाही करील किंवा उलट सुलट करेल. जे कर्म तो करतो ते कर्म त्याच्या इच्छेवर अवलंबून, इच्छाधीन होते. तो कर्म करील, नाही करणार किंवा उलट सुलट करेल. कर्माचं बघायच म्हणजे कर्म तो करील, एखादी इच्छा असली तर करतो, इच्छा नसली तर नाही करत. आणि करायला लागला, बुद्धी नसली उलट सुलट करून ठेवतो. असा हा कर्मामध्ये कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशा प्रकारे कर्तुम म्हणजे करतो, अकर्तुम म्हणजे नाही करत, आणि अन्यथा कर्तुम म्हणजे काहीतरी विरोध करून ठेवतो. अशा प्रकारे कर्माचं हे स्वरूप आहे. तसं ज्ञानाचं स्वरूप नाहीये. ज्ञाता म्हणजे जाणणारा, मी जाणतो. ज्ञाता परतंत्र आहे, कर्मामधला कर्ता स्वतंत्र आहे. बघा, सांगतो त्याची इच्छा असली तर करेल, इच्छा नसली तर नाही करत. म्हणून तो स्वतंत्र आहे कर्म करण्यामध्ये. तसं ज्ञानामध्ये नाही. ज्ञानामध्ये आपण परतंत्र असतो. तसं समजा आता ही वाटी इथं, आता कर्म म्हटलं की उचला, इथं ठेवा, तिथं ठेवा, फेकून द्या, तुमच्या इच्छेत मग नाही. तुम्ही उचलली तर उचलली जायची, नाही उचलली पडून जायची, उचलून दुसरीकडे ठेवली ती सगळं जायची.
म्हणजे हे जे कर्म होऊन राहिलं हे कर्म त्या कर्त्याच्या अधीन आहे. कर्म अधीन आहे, कर्ता स्वतंत्र आहे. त्याची इच्छा असली तर ते कर्म घडतं. तसं ज्ञानाचं नाहीये. ज्ञान हे त्या वस्तूच्या अधीन म्हणजे आत्म्याच्या अधीन आहे. आत्म्यामध्ये ज्ञान आहे. आत्म्यामध्ये ज्ञान असल्यामुळे त्याच्या अधीन आपल्याला. आता तुम्ही आता ज्ञानाचं सांगतो. आता ही वाटी आहे, तिला मी तुम्हाला म्हटलं की हे घड्याळ आहे, पटेल का तुम्हाला? नाही. वाटीला घड्याळ म्हणणं नाही जमत. किंवा घड्याळ आहे, घड्याळा म्हटलं की वाटी आहे, चालेल का? नाही. का? हे ज्ञान आहे. वाटी संबंधीचं जे ज्ञान आमच्या डोक्यात आहे त्यामध्ये बदल नाही. वाटीला वाटीच म्हणावं लागेल तुम्हाला, घड्याळाला घड्याळच म्हणावं लागेल. यामध्ये तुम्ही स्वतंत्र नाही. कळलं का? ज्ञान हे कसं परावलंबी परतंत्र आहे. ज्ञान जे आहे तसंच तुम्हाला बोलावं लागेल, तसंच करावं लागेल, तसंच म्हणावं लागेल. कर्मामध्ये तसं नाहीये. कर्म तुम्ही करू शकता, नाही करू शकत नाही, कर्म सुद्धा करू शकता. अशा प्रकारे कर्म हे स्वतंत्र आहे, कर्ता स्वतंत्र आहे कर्मातला. तसं ध्यान, ध्यानाच्या बाबतीमध्ये आपण परतंत्र असतो. कारण ज्ञान ज्या वस्तूचं आपल्याला घ्यायचे आहे त्या वस्तू संबंधीचं जे ज्ञान असेल तेच आपल्याला ग्रहण करावं लागतं आणि त्याप्रमाणे वागावं लागतं. तेव्हा कर्माने ना काय प्राप्त होतं आता प्रश्न आहे. कर्माने होणारी प्राप्ती आणि ज्ञानाने होणारी प्राप्ती यांच्यामध्येही फरक येतात. असा विचार कधी केला का आपण की कर्माने जी प्राप्ती होते त्याला साध्य म्हणतात. आपण जी कर्म करतो ती कर्म काहीतरी साध्य म्हणजे ते प्राप्त करावं म्हणून ते कर्म करतो. दुकान चालवतो म्हणजे त्या दुकानात फायदा व्हावा, नफा व्हावा. घरामध्ये स्वयंपाक करावा म्हणजे का करावा तर तो खायला मिळावा म्हणून. साध्य प्राप्त करण्यासाठी कर्म करावीच लागतात. कर्माने साध्य प्राप्त होत, साध्य निर्माणही होत. तर ज्ञानाने जे सिद्ध झालेले ना ते प्राप्त होत. साध्य आणि सिद्ध यांच्यामध्ये फरक असा आहे का? साध्य हे बनवून तयार करून सिद्ध करावं लागतं. स्वयंपाक करावा लागतो. भूक लागलेली ना मग स्वयंपाक करावा लागतो. करणं त्याच्यामध्ये करून तो शिवून तयार झाल्यानंतर मग ते सिद्ध होतो. म्हणजे ते साध्य झालं. साध्यामध्ये निर्मिती आहे आणि ज्ञानामध्ये निर्मिती नाही. ज्ञान पुढे सिद्ध आहे आत्म्यामध्ये. तेव्हा सिद्ध आणि साध्य याच्यामध्ये फरक आहे. ज्ञानाने सिद्धी प्राप्त होते, सिद्ध प्राप्त होतं. जे तयार झालेले ते प्राप्त होतं. आत्मा सिद्धच येणार आधी. ज्ञानाने जो आत्मा आम्हाला प्राप्त करायचा आहे तो आत्मा सिद्ध आहे. तसं कर्माचं नाही. कर्माचं आपल्याला जे साध्य आहे ते आपल्याला साधनेनं अनेक गोष्टींनी प्राप्त करून घ्यावं लागतं. साधनांनी प्राप्त करावं लागतं. दिवसा साधा स्वयंपाक करायचा म्हटला तरी त्याला कितीतरी साहित्य लागते ना, साधनं लागतात ना. त्याला चूल पाहिजे किंवा शेगडी पाहिजे किंवा गॅस पाहिजे, तवा पाहिजे, अमुक पाहिजे, ढमुक पाहिजे. इतक्या वस्तू त्या स्वयंपाक घरात असल्या तरच ते साध्य तयार होतं. ते साहित्य नसलं तर साध्य कसं तयार होईल? तसं ज्ञानाचं नाही.
ज्ञानाने जी सिद्ध असलेली वस्तू आहे तीच प्राप्त होऊन जाते. तेव्हा कर्माने जी वस्तू प्राप्त होते त्याला साध्य म्हणतात आणि ज्ञानाने जी वस्तू प्राप्त होते ती सिद्ध वस्तू असते. असा हा फरक लक्षात ठेवा कर्माचा आणि ज्ञानाचा. आता हे जे साध्य आपल्याला प्राप्त होत त्याचे 5 प्रकार आहेत लक्षात घ्या. जे साध्य आहे ना, जे आपल्याला सांगायचंय ना, जे प्राप्त करून घ्यायचंय ना, त्याचे 5 प्रकार करतात. कधी विचार केला का आपण जे तयार करून घेतो त्याच्यामध्ये 5 प्रकार होतात. कसे 5 प्रकार होतात बघा. एक उदाहरण घेऊ आपण. उदाहरण असं घेतलं आपण, आपल्याला घडा तयार करायचा, मातीचा घडा म्हणजे घागर. आता मातीचा घडा म्हणजे घागर जर तयार करायची असली, हे जे कर्माने साध्य होणार आहे घडा घागर, ती करण्यासाठी किती गोष्टी लागतात पहा तुम्हाला. माती लागेल, पाणी लागेल, चिखल करावं लागेल, ते पुरवावं लागेल, मग त्याला कुंभाराचं साथ लागेल, मग त्याला दंडा लागेल तो साथ फिरवायला, आणि त्यानंतर मग गोळा करावा लागेल, मग तो धुवून तयार करून मग तो गडगड गडगड फिरून मग तो घागर. अशा तऱ्हेनं घागर बनवण्यासाठी हे जे साध्य घडा आहे, घागर आहे, ते बनवण्यासाठी आम्हाला कितीतरी गोष्टी लागल्या. तेव्हा तो घडा प्राप्त होतो, ती घागर प्राप्त होते. असा घडा जेव्हा प्राप्त होतो, तयार होतो, त्याला मग पुन्हा भाजावं लागतं आमच्या आव्यामध्ये. मातीचा घडा चालेल का आणून नुसता घरामध्ये, त्याचं पाणी राहील का मग? त्याला आव्यामध्ये भाजावं लागतं, तेव्हा तो टणक होतो आणि तेव्हा तो पाणी भरू शकतो. किती वेळ त्याच्यावर हौस तयार करायला. असा जो कुंभाराचा करून भाजलेला घडा घागर मिळाली, ही उत्पाद्य आहे. तिचा प्रकार आहे उत्पाद्य. उत्पाद्य म्हणजे तयार करून झालेली, अनेक प्रकारे उपकरणांनी बनवलेली उत्पाद्य. उत्पत्ती झाली तिची. तेव्हा एक प्रकार झाला साध्याचा, उत्पाद्य साध्य. आता घडा हा उत्पाद्य साध्य झाला आपल्याला. वेगवेगळ्या भानगडी करण्यापेक्षा गावद्याना शेजारचं घडा घागर घेऊन येणं आपल्याला. तो जातो शेजाऱ्याकडे, तुमची घागर मिसेस पडली, आम्हाला द्या नाही. त्याला काही उपयोगाची नसते, तो जाऊन. आता हा जो घडा तुम्ही आणलेला आहे हा उत्पाद्य नाही, हा आप्य आहे. याला म्हणतात आप्य. आप्य म्हणजे दुसऱ्याकडून प्राप्त झालेला आप्य. घडाचे कर्मच केलं, दुसऱ्याकडे मागायला गेला, त्याने तो घडा घेऊन टाकला, तो तुम्ही घरात आणला आणि त्याला तुम्ही आता आपला म्हणायला लागला, म्हणून तो आप्य झाला. असा तो आप्य झाला. हा घडा विकारी होतो. कसा विकारी म्हणजे कसा होतो बा. घडा आणला तुम्ही, घरात ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मीठ भरून ठेवलं. आता भरायला काही नव्हतं आणि आपल्याला वर्षभर मीठ लागतं ना, म्हणून आपण मीठ भरून ठेवतो त्या घागरीमध्ये. आता काही दिवसांनी त्या मिठाचा परिणाम त्या घागरीवर असा होतो की ती घागर खराब होऊन जाते मिठाने, तिला बुरशी होऊन जाते ना.
म्हणजे ती जी माती आहे आता घागरीची ती तिच्यामध्ये विकार झाला, ती विकारली झाली. मग ती घागर पाणी घालण्यानंतर आता कारण की आता ती माती त्याची त्या घड्याची आता ती मीठ युक्त माती होईल, म्हणून ती घागर आता आपल्याला पाणी भरायला चांगला नाही. कारण तिच्यामध्ये विकृती गेली ना, विकार झाला तिला, म्हणून ती विकारी घट झाला. घटच आहे परंतु तो उपादेय असतो. आप्य झाला, आता विकारी झाला आहे घरामध्ये, परंतु मिठामुळे तो खराब होऊन गेला. विकृती निर्माण झाली, त्याच्यामध्ये विकार निर्माण झाला. हा विकारी घट आहे. आता त्यानंतर एक घट संस्कार्य झाला. आता घट आणला तो बाजारातून पुण्याला आणली घागर. आता त्या घागरीला सुंदर प्रकारचा रंग दिला, चित्र काढली, वापरा सुंदर दिसते घागर, रंगीत घागर, तिचा डिझाईन काढलेले तुला. आता चित्रांनी रंगांनी सजवलेली ही जी घागर आहे ती संस्कार्य घागर झाली. संस्कार केला तिच्यावर चित्रांचा, रंगाचा, ही इतर घागरींपेक्षा सुंदर दिसते. एवढं खरं की नाही? काही घागरच, मग तिला संस्कार्य घागर म्हणायची. संस्कार केलाय तिचा. आता पाचवा प्रकार बघा, उत्पाद्य, आप्य, त्यानंतर विकार्य आणि आता हा संस्कार्य झाला चौथा प्रकार. आता पाचवा प्रकार आला बरं का घटाचा. काय झालं की घागर ती अशी वर ठेवली होती कुठेतरी आणि ती कलरली बाबा कोणातरी धक्का झाला, पडून ठेवला, खाली पडल्याबरोबर तुकडे झाले. आता घागरीचा हा जो प्रकार झाला तो विनाश्य प्रकार आहे. घागर पण तिचा विनाश होऊन गेला, घागर गेली. तेव्हा कर्मानेच हे झाले सगळे प्रकार झालेले. कर्मानेच उत्पाद्य झालेले, कर्मानेच आप्य झालेले, कर्मानेच ते विकार्य झालेले, कर्माने संस्कार्य झालेले, कर्मानेच ते विनाश्य झालेले. अशा तऱ्हेनं कर्मामुळे जे साध्य असतं आपलं ते असं 5 प्रकारांनी असतं. आता आपण घटाचा एक उदाहरण म्हणून घेतलेले, पण बाकीची सगळी कर्म आपली अशाच कुठल्या तरी प्रकारामध्ये तयार होतात. या 5 प्रकारापैकी कुठल्या तरी प्रकारात असतात. म्हणून कर्माने निर्माण होणाऱ्या वस्तू या अशा 5 प्रकारच्या बनतात. परंतु ज्ञानाने प्राप्त होणारी जी वस्तू आहे ती यातल्या एकही प्रकारात बसत नाही. उत्पादने आप्य नाही. कोणाकडून घेता येतं का ज्ञान? असं तुमच्या आत्म्यातलं थोडंसं ज्ञान द्या ना मला, त्याच्यामध्ये भरपूर बघले नाही आम्हाला द्या ना. तुम्हाला मला माहिती नाही माझं ज्ञान किती, तुला काय देऊ, कसं काय देऊ तुला. तात्पर्य हे जे ज्ञान आहे आत्म्यामध्ये भरलेलं हे उत्पाद्य नाही, आप्य नाही, विकार्यही नाही, ते नाशही होत नाही, ते संस्कार्यही नाही आणि ते विनाशही नाही, त्याचा नाशही होत नाही. म्हणजे ज्ञानाचा जो प्रकार आहे त्यातून प्राप्त होणारी जी गोष्ट आहे ती सिद्ध असते. म्हणून त्या सिद्ध ज्ञानामध्ये काहीही फरक पडत नाही. तसा हा ज्ञानाचा आणि कर्माचा फरक आहे. वरील आता याच्यातून आपल्याला लक्षात येईल की आपण कर्म, उपासना, पूजापाठ वगैरे करतो. इत्यादी कर्मप्रधान साधनांनी मिळणारे जे फळ असेल, मग पूजा करतात, पारायण करतात, उपवास करतात,
या ज्या गोष्टी आहेत त्या परमार्थातल्या गोष्टी, या परमार्थातल्या गोष्टी सुद्धा तुम्ही कर्मानेच प्राप्त करता. कारण की कर्म येते, पूजा करणं, पारायण करणं, नाना प्रकारचे जी उपासना, ही कर्मच आहे. म्हणून परमार्थातल्या या ज्या गोष्टी आहेत कर्माने प्राप्त होणाऱ्या, ही कर्म परमार्थातली कर्म झाली. आता प्रपंचाची कर्म ती आपली. आता या परमार्थातल्या कर्मामधून सुद्धा आम्ही उत्पाद्य, आप्य वगैरे असेच प्रकार मिळतो. कर्मासाठी झालं ना, तीच इंद्रिय इथे काम करून राहिली ना. ही संसाराच्या कामासाठी जी कर्म काम करते, तीच इंद्रिय आता इकडे परमार्थामध्ये लावलेली तुम्ही. ते हात, पाय, डोळे, कान, नाक, त्याच्याने सगळं चाललेलं तुमचं परमार्थाचं कार्य. म्हणून परमार्थाच्या कार्यामध्ये लागलेले आमची सगळी इंद्रिय जो परमार्थ करतायत, जे चांगलं कार्य करतायत भगवंतासाठी, पण ते कर्मांनी चाललेले आहे. आणि म्हणून कर्मांनी चाललेल्या परमार्थाच्या कार्यामध्ये उत्पाद्य, आप्य, संस्कार्य, विनाश्य वगैरे सगळे आहेत. असं समजायचं काही कारण नाही की आता आपण जे परमार्थाचं कार्य आहे ना, ते आपल्याला आता कायम राहील. परंतु कर्माने ते काम झालेलं आहे ना, आणि कर्मानं निर्माण होणाऱ्या या 5 प्रकारच्या गोष्टी आहेत, त्यातला कुठला तरी एक प्रकार तुम्हाला साधे. परंतु ज्ञानाने जे कार्य होतं, त्या कार्यामध्ये विनाश नाही, त्या कार्यामध्ये संस्कार नाही, त्या कार्यामध्ये आप्य नाही, त्या कार्यामध्ये उत्पादन नाही, काहीच नाही. तशीच असत. तेव्हा ज्ञानामध्ये मिळणारी वस्तू अगोदरच तयार असते आणि ती सिद्ध असते, तयार असते ती. तशी कर्माने प्राप्त होणारी जी गोष्ट आहे ती अगोदर तयार नसते, ती आम्हाला तयार करून घ्यावी लागते. तेव्हा जसं आपला आता अज्ञान नष्ट होत जाईल, आणखी गोष्ट कर्मामध्ये अज्ञान बनून राहतात. कर्म जो करतो ना करता, त्याच्या ठिकाणी त्या कर्मात संबंधीच ज्ञान असेल किंवा नसेल, अज्ञान असेल आणि अज्ञानाने होणारं जे काम असेल ना, ते बिघडून जातं. काही होतं, चुकीचं होतं. म्हणून कर्मामध्ये अज्ञानी असते, ज्ञानी असते, समज असते. परंतु नुसतं ते ज्ञान, आत्मज्ञान, त्याच्यामध्ये अशा प्रकारे अज्ञान तिथे नाहीच मिळेल. आत्म्याच्या ज्ञानामुळे अज्ञान कुठून राहणार आहे, आणि अज्ञानच नसल्यामुळे जे संपूर्ण ज्ञानयुक्त आहे त्याच्यामध्ये हे संस्कार्य, विकार्य, आप्य वगैरे प्रकार मिळू शकत नाही. म्हणून ज्ञानाचं हे जे कार्य आहे ते सदैव टिकणारं असतं, हे सिद्ध असतं, हे बिघडत नाही. आता ज्ञान, कर्म आणि क्रिया या तिघांचा एकमेकांशी संबंध आहे. क्रिया म्हणजे साधनेतल्या शक्तीने घडवलेल्या क्रिया. कर्म म्हणजे साधनेतून उठल्यानंतर त्याच इंद्रियांच्या माध्यमातून करावयाचं अहम भावयुक्त, कर्तृत्व भावयुक्त करावयाचं काम, हे कर्म होतं. कर्मामध्ये कर्तृत्व भाव म्हणजे अहंकाराला, मनाला, माझं आलं आणि मग माझं, मी, मला, हे तिन्ही भाव त्या ठिकाणी कर्मामध्ये आल्यामुळे ते करणं सकाम कर्म होऊन जातं.
शक्तिपात मार्गामध्ये साधकाच्या अंतकरणामध्ये किंवा शरीरामध्ये होणाऱ्या ह्या ज्या क्रिया आहेत त्या क्रिया मी माझं आणि मला नाही, त्या क्रिया करणारा मी नाही, त्या क्रिया माझ्या नाही, आणि त्या क्रियांची जी काय संपत्ती असेल तीही माझी नाही, असा भाव त्या क्रियांमध्ये असतो. म्हणजे क्रिया कर्तृत्व शून्य आहे, त्याच्यामध्ये अहंभाव नाही, मीपणा नाही, ममत्व नाही, आणि मग त्या ममत्वाने प्राप्त होणार जे फळ आहे तेही त्यातमध्ये नाही. त्या शक्तीच्या हातामध्ये सगळं असतं. तात्पर्य क्रिया कर्म हे प्रकार इंद्रियांनीच होतात. तीच इंद्रिय कर्मामध्ये असतात आणि तीच इंद्रिय आपल्याला क्रियांमध्ये काम करताना दिसतात. तेच हात पाय डोळे नाक कान वगैरे दिसत. इंद्रिय तीच आहेत, क्रिया इंद्रिय करता आहे, इकडे कर्मक्रिया करता आहे. परंतु कर्म आणि क्रिया यांच्यामध्ये महत्वाचा फरक हा आहे की क्रिया शक्ती करणारी आहे आणि कर्म इकडे जे तो करतो त्यावेळेला तो करता म्हणतो मी करता आहे, कर्माचा करता मी बोलतो. तिथं तो शक्तीला विसरून जातो. शक्तीचं विस्मरण होणं म्हणजे भगवंताचं विस्मरण आहे. शिव आणि शक्ती एक आहे. जिला तुम्ही शक्ती म्हणता ती आत्म्याची शक्ती, शिवाची शक्ती आहे. ती शिवाशिवाय राहत नाही. तेव्हा शक्ती आणि शिव एकरूप आहे. शिवामध्ये शक्ती राहते, शक्तीमध्ये शिव राहतो. म्हणजे कर्मामध्ये कर्म करत असताना मी शिवाला विसरून जातो, शक्तीला विसरून जातो. आहे की नाही? आता असं म्हणतो का आपण की मी हे जे काम करतोय ही शक्ती करून राहिली, तो भगवान करून राहिला, शिव करून राहिला, आत्मा करून राहिला, असं कधीच म्हणत नाही. त्या ठिकाणी आपला जीव भाव तयार असतो. जीव देहभाव, मी करणारा, मी काम करतो, हे काम माझं आहे. अशा तऱ्हेनं कर्म आणि क्रिया यांच्यामधला हा महान मोठा फरक असल्यामुळे आम्ही भगवंताला आणि त्या शक्तीलाही तिथे विसरून गेल्यामुळे मग ते जे कर्म आमच्या हाती होतं त्या कर्माचे सुख दुःखाचे फळ आम्हाला भोगावेच लागणार. कारण तुम्ही त्यावेळेला कर्म करताना शक्तीला विसरणार. शक्तीच्या शिवाय कर्म होतच नाही. तुमच्या हातापाया डोळ्या नाका कानात सगळी शक्ती आहे आत्म्याची, म्हणून तर तुम्ही काम करता. काम करताना ती शक्ती काम करून राहिली तुमची इंद्रियाच्या माध्यमातून. असं असताना सुद्धा तुम्ही त्या शक्तीला विसरून जाता. शक्तीला दिसणं म्हणजे शक्तिमानाला दिसणं आहे, भगवंताला दिसणं आहे. आणि शिवशक्तीला तुम्ही विसरून जेव्हा तुम्ही कर्म करता मग त्या कर्माचा जो भोग असेल तो तुम्हाला भोगावाच लागतो. तसं क्रियांमध्ये होत नाही. क्रियांमध्ये जी शक्ती करून राहिली हे स्पष्ट जाणवतो. मी नाही करत, ती शक्ती करून राहिली. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी स्पष्ट जाणीव असते की शक्ती करते आहे आणि ही शक्ती तर आत्म्याची आहे, शिवाची शक्ती आहे. म्हणजे शिव आणि शक्तीचं स्मरण क्रियांमध्ये आहे. आणि शिव आणि शक्तीचं स्मरण ठेवून जर ती क्रिया होत असेल तर तिचा भोग नाही, आम्हाला त्रास नाही करी, दुःख नाही करी. क्रियांपासून काही दुःख झालं तर कोणाला? अरे तो अंगाला उंगला हो साधना करून करून असं कधी होतं का? अरे तो अंधारा असला तर त्याला डोळे येतात, साधनेमध्ये दृष्टी येते. बहिरा असलं तर त्याला ऐकायला येऊन जात. म्हणजे त्याचे जे दोष असतील ना ते निघून जातात साधनेमध्ये.
आणि इकडे काय आहे, इकडे चांगले डोळे असले तर चांगले होऊन जातील किंवा कान बैरी होऊन जातील किंवा हात पाय मोडून जाईल, काही होईल कर्मामध्ये. कारण तुम्ही शक्तीला आणि त्या शिवाला विसरून गेला आणि त्या कर्माचा करता मी बनला. माझा जो तुमचा मी आहे तो मी तुम्हाला काही पण शिक्षा देऊ शकतो. आणि म्हणून या प्रकारचा अपघात होता कामामध्ये ही कर्म बिघडून जातात काही वेळेला. म्हणून कर्म करताना सुद्धा जी क्रिया करताना आपली अवस्था असेल तशीच कर्म करताना आपली अवस्था राहायला पाहिजे. एवढ्यासाठी ही साधना फार शिकवणारी आपल्याला. ही शक्ती सांगत असते, अरे माझी आठवण ठेव बघा, मला विसरू नको बघा. आणि हा नेमका साधनेत असताना तर आठवण ठेवतो, परंतु कामाला लागला की विसरू. ती म्हणते जा बाबा, तुम्हाला विसरला तर मी तरी तुला काय मदत करू, मला भोग तुला काय भोगायचं असेल. म्हणून कर्माचे भोग त्या माणसाला भोगावेच लागतात. पण तेच जर तुम्ही म्हटलं की नाही हे काम जे करतो ना ते मी करत नाही, ही शक्ती करते, तो देव करतो, तो भगवान करतो, गुरु करतो, कोणी म्हणा तुम्ही, पण मी करत नाही असं म्हणा. कर्म करता मी नाही. मग कर्म तरी तुमचं आहे का? कर्म पण माझं नाही, त्याच्या प्रकृतीच्या साह्याने आलेलं आहे. कर्मही माझं नाही, कर्म माझं नाही, करता मी नाही. मग कर्माचं फळ तरी तुझं आहे का? आपलं त्याला जर आपण करता नाही कर्माचा ते फळ त्या भोगाचंच आहे, त्या शक्तीचंच फळ आहे, ती शक्ती देते तुम्हाला. म्हणून कर्म करताना तुमचा हा भाव अकर्म किंवा निष्काम कर्माचा असला पाहिजे. निष्काम कर्मानेच मग संस्कार येते. किती काम करा तुम्ही, कोणतेही काम करा, त्या कर्माचा संस्कार चित्तात येत नाही. आणि चित्तात संस्कार जर आले नाही तर क्रियमान बंद होऊन जातो. हे जी क्रियमान कर्माचे संस्कार आपल्या चित्तात दररोज येतात, येणारे संस्कार जे जमतात ते बंद होऊन जातात. तेव्हा एक गोष्ट निश्चित आहे की क्रियमानाला थांबवावं लागतं. प्रारब्ध भोगातून नष्ट होतं ते संस्कार आणि संचित शक्ती घडते. कसं आमचं जे जमवलेलं मागच्या जन्मातलं जे भांडार आहे ना चित्तातलं, हे शक्ती घालवते. क्रियमानाला आम्ही थांबवलेलं आहे, कारण आम्ही कर्म करत असताना मी कर्म करतो, माझं कर्म नाही, मी कर्म करतो, माझं नाही, निष्काम भावनेने मी कर्म करून राहिलो आहे. मग ते क्रियमान कर्माचा तो संस्कारही येत नाही. मग क्रियमान कर्माचा संस्कार आला नाही, प्रारब्ध बघून संपावं लागतं जे आहे ते. अशा तऱ्हेनं तिन्ही वाटांनी कर्मक्षय जर झाला तर अंतःकरणाची शुद्धी लवकर होते. आम्ही काय करतो, जमत राहतो साधन, इतकीशी साधना करतो, 5-2 तासाची, ती संचितातलं थोडीफार कमी करते, तेवढी क्रियमानाने आणखी करून टाकतो दिवसभरामध्ये. म्हणजे ते जे भरलेलं आहे ते रिकामच होत नाही आमचं. आणि प्रारब्धाचं भोगातून भोगावंच लागते. अशा प्रकारे आमचं संचित आणि क्रियमान यांचं जे संग्रह किंवा संग्रहालय आहे ते रिकाम होत नाही. आणि म्हणून आम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पुन्हा जन्म घ्या. आता पुन्हा जन्म घेताना कोणता जन्म मिळेल, कुठे मिळेल, कसा मिळेल हे काही आपल्याच शिवरेखे आहे. अरे आता मिळालेला जन्म किती भाग्याचा पान आपल्याला भारतात मिळाला. हा जर मुस्लिम कंट्रीमध्ये मिळाला असता तर तुम्ही अल्लाची प्रार्थना करत बसले असते, किंवा आणखी कुठल्या तरी दुसऱ्या घरांमध्ये खालच्या
जिथे तो काल करून खाऊन लागले तिथे जन्म मिळाला आश्रमात. मग तुम्हाला साधना करता आली असते का, देवदेव करता आली असते का तुम्हाला? मग आता या देहामध्ये तुम्हाला चांगला जन्म मिळाला आहे, चांगल्या घरी मिळाला आहे, चांगल्या दुकान मिळाले, आंबोळे सारख्या क्षेत्रात मिळालेला आहे. इतका फायदा तुम्हाला या देहात तुम्हाला मिळाला आहे, तर मग खूप साधना करणं. पुन्हा नवीन देहाची कशाला प्राप्ती करून घेता? आणि तो नवीन देह कुठे कसा काय मिळेल काही सांगता येत नाही. तो आणि तो जर चांगला नाही मिळाला तर गेलो वाया केलेलं. म्हणून याची देही याची डोळा पाहिला सुखाचा सोहळा असे जसं पुरुष म्हणतात आपले, तेव्हा या देहामध्ये याच डोळ्याने होऊन जाईल सुख आणि सुखी राहा. ते आत्मसुख प्राप्त करा. कमीत कमी समाधीच सुख तरी प्राप्त करा. समाधी कितीतरी साधना होऊ द्या. तेव्हा समाधीपर्यंत जो मनुष्य जाईल, जो साधक जाईल, त्याने पुष्कळ मिळवलं असेल. परंतु आमची समाधीची अवस्था फार दूर राहून जाते आणि एक वर्ष इतक्याशा साधनं किती दिवस करतो. पहाड चढायचा आहे आपल्याला आणि चढला किती 5 फूट. पहाड किती तेवढा आहे 5 फूट चढला म्हणून 5 फुटाने काही पहाड चढलं का? तर हे अशी साधना करा, इतकी साधना करा, इतका वेळ साधना करा की जेणेकरून आपण पहाडाच्या शिखरावर म्हणजे समाधी प्राप्त होईल. इतकी तरी साधना करा. असा हा प्रकार आहे सत्संगाची वेळ. आजच्या सत्संगाला आपण विषय देऊ. आजचा विषय हा फार महत्वाचा विषय होता, क्रिया कर्म ज्ञानाचा. उद्याला विषय बदलेल किंवा आजच्या सत्संगाला विश्राम देऊया. हरिओम तत्सत.